वजन वाढण्याची कारणे 1. आहार. वयानुसार आहारात बदल करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या 40व्या वर्षी किशोरवयीन आहार चालू ठेवू शकणार नाही. नियंत्रण आवश्यक आहे. अधिक अन्नामुळे अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या रूपात साठवली जाते. 2. ताण. जसजसे आपण मोठे होतो तसतसे ताण हँडल करणे कठीण होते. सतत तणावाखाली राहिल्याने कॉर्टिसोल हार्मोन बाहेर पडतो, ज्यामुळे ऊर्जेची गरज वाढते. परिणामी अन्नाचे प्रमाण वाढते. तणावामुळे आरामदायी पदार्थ खाणे, जे अनेकदा साखर, अस्वास्थ्यकर चरबी, अतिरिक्त कॅलरी आणि मीठ यांनी भरलेले असतात. 3. कमी झोप. केवळ वयच नाही तर आजच्या जीवनशैलीचा आपल्या झोपेवर मोठा परिणाम झाला आहे. जर तुम्ही दीर्घकाळ शॉर्ट स्लीपर असाल तर प्रत्येक रात्री 5 तास किंवा त्याहून कमी वेळ मिळत असेल तर त्याचा भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. कमी झोप म्हणजे अयोग्य विश्रांती, अयोग्य पचन, हार्मोनल असंतुलन, यामुळे भूक वाढू शकते आणि जास्त खाणे होऊ शकते किंवा इतर मेडिकल कंडिशन. 4. लैंगिक संप्रेरक बदल. सेक्स हॉर्मोन चेंजेस. वृद्ध पुरुष आणि स्त्रिया काही लैंगिक हार्मोन्समध्ये घट अनुभवतात. स्त्रियांमध्ये कमी इस्ट्रोजेन लेव्हल झोपेच्या समस्या आणि शरीरातील चरबी वाढण्याशी संबंधित आहे. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणे हे कमी स्नायूंच्या वस्तुमानाशी जोडलेले आहे. 5. औषधाचे दुष्परिणाम. काही औषधे नियमित घेतल्यास वजन वाढू शकते आणि बऱ्याच औषधांचा मेंदूच्या रसायनांवर परिणाम होतो, जे भूक नियंत्रित करतात, ज्यामुळे तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त भूक लागते. त्यामुळे तुम्ही जास्त खाऊ शकता आणि वजन वाढू शकता. 6. एक शक्यता म्हणजे रात्री उशिरा खाणे. विशेषतः रात्रीच्या वेळी अनियमित खाल्ल्याने तुमच्या पचनावर परिणाम होतो. 7. जड प्रक्रिया केलेले अन्न. अनेकदा हे अस्वस्थ पदार्थांनी भरलेले असतात. ही उत्पादने स्वस्त, दीर्घकाळ टिकणारी आणि चवीला इतकी चांगली आहेत की मोह न करणे कठीण आहे. त्यांची विक्री वाढवण्यासाठी कंपन्या ॲडव्हर्टिजमेंटद्वारे अति खाण्याला प्रोत्साहन देतात. खाणे टाळण्यासाठी खालील पदार्थांचा समावेश आहे: तेल, लोणी आणि साखर असलेले पदार्थ. फॅटी लाल किंवा प्रक्रिया केलेले मांस, भाजलेले वस्तू, पांढरा ब्रेड, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ. अचानक वजन वाढणे गांभीर्याने घेतले पाहिजे. तुमच्या डॉक्टरांना भेट द्या आणि तुम्हाला काही मेडिकल परिस्थिती आहे का ते पहा आणि तुमच्या औषधांचा तुमच्या वजनावर परिणाम होत आहे का ते तपासा. आरोग्याच्या त्या 2 पैलूंवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अचानक वजन कमी किंवा वाढण्यामागे अनेक कारणे असतात. काही चाचण्या घेतल्यास त्याबद्दल अचूक तर्क नक्कीच मिळतील, जसे की विमेन वेट मॅनेजमेंट पॅनल, मेन्स वेट मॅनेजमेंट पॅनल, वेट मॅनेजमेंट स्क्रीनिंग, वजन वाढण्याशी संबंधित रोग, मधुमेह, काही किडनी रोग, स्लीप एपनिया, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम PCOS, थायरॉइड समस्या. वजन कमी करण्यासाठी टिप्स. तुमचे शरीर कसे कार्य करते यावर तुम्ही पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नसले तरी तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी कशा नियंत्रित करायच्या आणि तुमची जीवनशैली कशी बदलावी हे शिकू शकता. काही वैद्यकीय स्थिती नसल्यास तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता. 1. इच्छाशक्ती. लोकांना असे वाटते की आनुवांशिक वजन गेन कमी करणे अशक्य आहे, पण लोक त्यांची जीवनशैली आणि वागणूक बदलून त्यांच्या आनुवांशिक गैरसोयींवर मात करू शकतात. जीवनशैलीतील बदलांसाठी इच्छाशक्ती आणि समर्पण आवश्यक आहे. 2. पौष्टिक दाट पदार्थ. जेवणाची योजना तयार करण्याचा सोपा मार्ग म्हणजे प्रत्येक जेवणात अधिक फळे आणि भाज्या, कमी संपूर्ण धान्य आणि अधिक प्रोटीन्स आहेत याची खात्री करणे. आहारात ट्रान्स फॅट्स टाळा आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन कमी करा. कोरोनरी हृदयरोगाचा धोका असतो या पदार्थांमुळे. खालील खाद्यपदार्थ आरोग्यदायी असतात आणि अनेकदा पोषक असतात: ताजी फळे आणि भाज्या, मासे, काजू, संपूर्ण धान्य जसे की तपकिरी तांदूळ आणि ओट्स. 3. अन्न आणि वजन डायरी ठेवा. स्वतःची देखरेख हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. लोक दररोज वापरत असलेल्या प्रत्येक पदार्थाची नोंद करण्यासाठी डायरी किंवा मोबाईल ॲप वापरू शकतात. साप्ताहिक आधारावर वजन आणि चरबी कमी होणे मोजणे समजून घेण्यास मदत करेल. BMI कॅल्क्युलेटर वापरून लोक त्यांच्या बॉडी मास इंडेक्स BMI ट्रॅक करू शकतात. 4. नियमित शारीरिक ॲक्टिव्हिटी आणि व्यायाम. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. शारीरिक हालचालींची वारंवारता वाढल्याने वजन कमी होण्यास मदत करते. किमान 20 मिनिटे वेगाने चालणे किंवा 1 तास मध्यम व्यायाम दररोज आदर्श आहे.
हळूहळू सुरुवात करा आणि नंतर नियमित अंतराने गती वाढवा. जसे की पायऱ्या वापरा, गार्डनिंग, डान्सिंग, मैदानी खेळ खेळणे. 5. लिक्विड कॅलरी काढून टाका. सोडा, चहा, रस किंवा अल्कोहोल पिऊन दिवसातून शेकडो कॅलरीज वापरणे शक्य आहे. 6. सर्विंग आणि नियंत्रण भाग मोजा. कोणतेही अन्न जास्त खाल्ल्याने अगदी कमी कॅलरी असलेल्या भाज्या देखील वजन वाढू शकतात. म्हणून लोकांनी सर्विंग आकाराचा अंदाज लावणे किंवा थेट पॅकेटमधून अन्न खाणे टाळावे. मोजण्याचे कप वापरणे चांगले. 7. मन लावून खा. जे लोक मनापासून खातात ते हळूहळू खाण्याचा प्रयत्न करतात. जलद खाल्ल्याने जास्त खाणे आणि अपचन होते. आपले अन्न 32 वेळा चावा. 8. स्वयंपाकघरात आहारासाठी अनुकूल अन्नाचा साठा करणे. जे लोक वजन कमी करू पाहत आहेत त्यांनी त्यांचे स्वयंपाकघर प्रक्रिया केलेले किंवा जंक फूड पासून साफ केले पाहिजे आणि त्यांच्याकडे साधे, आरोग्यदायी जेवण बनवण्यासाठी घटक आहेत याची खात्री करा. बेफिकीर खाणे टाळा. 9. सामाजिक समर्थन मिळवा. सकारात्मक सोशल नेटवर्क ग्रुप किंवा व्यायाम क्लब किंवा स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणाऱ्या लोकांसह राहा. 10. भरपूर पाणी प्या. दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी आरोग्यासाठी चांगले असते.